नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. शेवगाव नगर परिषदेत टेंडरविषयी आनागुंदी करण्यासाठी व गफला करण्याच्या इराद्याने खोट्या गुन्ह्यात अडकून संपून टाकू अशी धमकी दिली, अशी तक्रार शेवगाव नगर परिषदेतील नगराध्यक्षांचे पती शिवसेना नेते अरुण मुंडे यांच्या विरोधात कंत्राटदार राजेंद्र रामदास शिंदे, राहणार आनंदनगर सोसायटी, त्रिमूर्ती चौक, सारसनगर, अहिल्यानगर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्या केलेल्या तक्रारीचा खुलासा शेवगाव येथील शिवसेना नेते अरुण मुंडे हे करीत आहेत. ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवित आहोत. नगर यांनी माझ्या विरोधात बदनामीकारक असं एक निवेदन माननीय जिल्हा SP साहेब यांच्याकडे दिलं, असे त्या बातमीनं मी पाहिलं. खरं पाहता त्यांनी बदनामी केली. नगराध्यक्ष नवरा म्हणून यांनी टेंडर भरायला विरोध केला, मला फोन करून किंवा मला दमदाटी दिली. राजेंद्र इसम हा मी आतापर्यंत शिंदे पाहिलेला नाही, राजेंद्र शिंदे, आणि त्याचा माझा कुठं फोन नाही, त्याचा माझा फोनचा संबंध नाही. राहिला विषय इलेक्ट्रिक टेंडरचा नगरपालिकेत, तो म्हणतो की अरुण मुंडेच्या पाहुण्याला काम द्यायचंय. माझ्या कोणत्याही पाहुण्याचं टेंडर त्याच्यात 5-6 टेंडरमध्ये आलेलं नाही. मला कुठेही पाहुण्याला टेंडर द्यायचं नाही, पण जाणून बुजून मला बदनाम करायचं हे षडयंत्र आहे. हे राजेंद्र शिंदे हा कटपुतली. त्याच्या माग एक ज्यांनी माझ्यावर ज्या माणसानी का ज्या विस्मानी मागच्या PIच्या मार्फत माझ्यावर गुन्हा दाखल केला होता, तेच आज परत ते राजेंद्र शिंदेच्या माध्यमातून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही किती बदनाम केलं तर जे खरे ते दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. मी आता शेवगाव पोलीस स्टेशनला एक केस दाखल करायला आलो. मी आता त्याच्यामध्ये नमूद केलंय, मी कुठंही राजेंद्र शिंदेना फोन केलेला नाही, माझा आणि त्याची कुठं ओळख नाही, मी कोणत्याही विस्माला दमबाजी केली नाही. आणि दुसरी गोष्ट, मी उद्याच्या दिवसापर्यंत त्या राजेंद्र इस्मेला बोलून, शिंदेला बोलून, त्यांनी ना कुठं मी फोन केला आहे, त्याला कुठं दमदाटी केली, त्याच्या फोनवर माझा कोड रेकॉर्डिंग आहे, ते डिपार्टमेंटनी तपासावं. नसता उद्या मी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. आणि ज्या चॅनलनी माझ्या विरोधात बिगर कामाची बदनामी केली, शहानिशा केली पाहिजे पत्रकारांनी, पेपरनी, की खरंच हे खरं आहे का? एखाद्या व्यक्तीवर 27-28 वर्ष झालं राजकीय जीवनामध्ये मी काम करतोय आणि एखाद्या व्यक्तीचं बदनामी करीत असताना विचार केला पाहिजे. मी सांगतो, त्या मतदारसंघामध्ये ज्याला वाटतं आमच्याशिवाय ह्या तालुक्यात, ह्या मतदारसंघात कुणी नेतच राहायला नाही पाहिजे, अशांनी काल हे सगळं षडयंत्र आखलंय. मी जर एखाद्या डिपार्टमेंटकडे, अधिकाऱ्याकडे गेलो, तिथं सुद्धा फोन करून सांगितलं जातं अरुण मुंडेचं ऐकू नका, त्याला मदत करू नका. अरे अरुण मुंडे एवढा दूध खळा नाही. अरे तुम्हाला पालथं केल्याशिवाय मी राहणार नाही, काळजी करू नका, माझ्यात बी धमक आहे. पण असे खोटे नेटे लबाडी धंदा तुम्ही बंद करा. एक दिवस तुम्हाला आम्ही ह्या तालुक्यामध्ये निश्चित गाडल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो. आणि ज्या राजेंद्र शिंदेनी खोटा गुन्हा दाखल केलाय, त्याच्यावर मी खोटा माझ्यावर आणलाय, त्याच्यावर मी गुन्हा दाखल केलाय, तो राहणार नाही. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.